नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. श्री मशरूम गणपती येथे गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री मशरूम गणपती येथे गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व सीबीआयचे विशेष सरकारी वकील तथा सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते महाआरती व प्रसाद वाटप. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांनी लोकहितासाठी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील 7वा श्री मशरूम गणपती येथे गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात साजरे करण्यात आले. यानिमित्त पंचामृत, महाअभिषेक, सुवर्ण अलंकार, पूजा, ध्वजारोहण, श्री गणपती पाळण्यात स्थानापन्न, महाआरती, गुलाल, पाळणा, महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे व संजय पतंगे यांनी केले. यावेळी विघ्नहर्ता श्री गणरायाला सोलापूरला नव्या वैभवावर न्यावं तसेच भक्तावर कोणतेही संकट येऊ नये असं साकडं घालण्याची प्रतिक्रिया खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केलं. यावेळी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी सर्व सोलापूरकरांवर कुठलेही संकट येऊ नये म्हणून श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी अष्टविनायकाची स्थापना केली. त्यातला हा 7वा गणपती आहे. श्री मशरूम गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून परिचित आहे. त्यामुळे भक्तांची अफाट गर्दी दिसून आली तरी मी मशरूम गणपती चरणी अशी प्रार्थना करतो की सर्व गणेश भक्तांना सुख समृद्ध आरोग्य समाधानी ठेवावं असं त्यांनी मनोगत व्यक्त केलं. भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांनी 7 ते 8 हजार भाविकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतल्याचं सांगितलं. जय गणेश. प्रथमतः सर्व शहर जिल्ह्यातील गणेश भक्तांना गणेश जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. श्री मशरूम गणपती चरणी मी अशी प्रार्थना करतो की सर्व भक्तांना सुखी समृद्धी ठेवू व सर्वांना आरोग्यदायक असं जीवन जगण्याची मशरूम गणपती शक्ती देऊ. आजच्या या गणेश जयंतीनिमित्त आपण गणेश मशरूम गणपती मंदिरात सकाळपासूनच सर्व सामुदायिक कार्यक्रम करत आहोत. आपल्या या मंदिराला दर्शनासाठी शहर जिल्ह्यातील तर भक्त येतात, तसेच तुळजापूर, लातूर इथून सुद्धा भक्त पायी चालत येतात. ह्या आजच्या गणेश पाळण्याच्या सोहळ्याला, गुलाल पाळणावर आरतीच्या सोहळ्याला आपल्या सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तसेच सीबीआयचे विशेष सरकारी वकील तथा सोलापूर जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत व पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेशपांडे साहेब यांच्या उपस्थितीत आपण आत्ताच व प्रमुख पाहुण्यांचा श्रींची प्रतिमा शाल देऊन त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे, संजय पतंगे, बाळासाहेब वाघमारे, भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी, रुद्रमणी हिरेमठ, राजशेखर हत्ती, तुषार आवजे, भैया पतंगे, ईश्वर पतंगे, अमोल तांबे, विशाल सुरवशे, निलेश स्वामी, बाबूराव शितोळे, दीपक देशमुख, गणेश हौशेट्टी, नागराज हौशेट्टी आदी भक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री मशरूम गणपती ते महाआरती प्रसाद वाटप खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, पुजारी धनंजय पतंगे, संजय पतंगे, राजू हौशेट्टी, राजशेखर हत्ती. सिद्धेश्वर महाराज स्थापित अष्टविनायकापैकी श्री मशरूम गणपती मंदिर आज अंगारकी योग गणेश जयंती हा योग 2001 पासून आज 24 वर्षांना आलेला आहे. तरी 3 दिवसापासून इथं गणेश जयंतीचे कार्यक्रम चालू आहे. त्यामध्ये सुंदरकांड, शेगाव गजानन महाराजांची पारायण, अष्टविनायक कला नृत्य करत सादर करत आज रोजी पहाटे 3:30 वाजल्यापासून गणपतीला महाअभिषेक, 5:30ला अलंकार पूजा, आता 11 ते 12:30 वाजेपर्यंत गणपती प्रशिक्ष होईल. नंतर 12:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचं वाटप होईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे हातभट्ट्यांवर छापे, 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील हातभट्टी ठिकाणावर मंगळवारी धाडे टाकण्यात आल्या. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकानं सकाळच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील हातभट्ट्यांवर टाकलेल्या धाडीत 2 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकानं विश्वनाथ फुलचंद पवार वय 40 वर्ष राहणार वरळेगाव तांडा
हा गुरप्पा तांडा येथे हातभट्टी दारू गाळताना आढळून आल्यानं त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला. त्याच्या ताब्यातून 3800 लिटर रसायन जप्त करण्यात आलं. तसेच या पथकानं सीताराम तांड्यावर धाड टाकून 3600 लिटर रसायन जागीच नाश केलं. आरोपी पळून गेल्यानं त्याचा शोध सुरू आहे. भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे यांच्या पथकानं बक्षी हिप्परगा येथे 2600 लिटर रसायन जागीच नाश केलं. दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे यांच्या पथकानं गुरप्पा तांडा येथे हातभट्टीवर 3800 लिटर रसायन नाश केलं. सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक सचिन गुठे यांच्या पथकानं गणपत तांडा व सीताराम तांड्यावरील झुडपात लपवून ठेवलेले प्लास्टिक बॅरलमधील एकूण 6500 लिटर रसायन जप्त करून जागीच नाश केलं. एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सुखदेव सेठ यांनी त्यांच्या पथकाचं सोलापूर हैदराबाद रोडवर पाळत ठेवून विनोद काशीनाथ राठोड वय 34 वर्षीय राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या MH13DS 9013 सुझुकी एक्सेस मोटरसायकलवरून 2 रबरी ट्यूबमधून 180 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडलं. त्याच्या ताब्यातून 49,200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निरीक्षक माळशिरस सचिन भवड यांच्या पथकानं माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावच्या हद्दीतील पारदी वस्ती येथे हातभट्टी ठिकाणावर धाड टाकली असता प्रियंका तानाजी काळे वय 23 वर्ष ही महिला एका प्लास्टिक कॅनमध्ये 50 लिटर हातभट्टी दारूसह मिळून आल्यानं तिच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. या ठिकाणावरून ऊसाच्या शेतात लपवलेल्या 3 बॅरलमध्ये 550 लिटर गुळ मिश्रित रसायने जप्त करून जागीच नाश करण्यात आला. एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकानं भाळवणी तालुका करमाळा येथे विजय दत्तू काळे वय 34 वर्ष याच्या ताब्यातून 800 लिटर रसायन व 30 लिटर हातभट्टी दारू असा 22,100 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या संपूर्ण कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागानं 9 गुन्हे नोंदवले असून 4 आरोपींना अटक केले. 260 लिटर हातभट्टी दारू, 21,650 लिटर रसायन व 1 मोटरसायकल असा एकूण 5,48,600 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त पुणे सागर धोमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक जगन्नाथ पाटील, नंदकुमार जाधव, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अंजली सरवदे, धनाजी पोवार, सुखदेव सीत, समाधान शेळके, श्रद्धा गडदे, दत्तात्रय पाटील, बाळू नेवसे, सचिन गुठे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, गजानन होळकर, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोयब बेगमपुरे, विकास वडमिले, गजानन जाधव, तानाजी जाधव, प्रशांत इंगोले, अमित गायकवाड, आनंदराव दशवंत, नंदकुमार वेळापुरे, चेतन वनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहन चालक रशीद शेख, दीपक वाघमारे व मारुती जळगे यांनी पार पाडली. जय गणेश चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गणेश जयंती साजरी करण्यात आली. जय गणेश चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गणेश जयंती साजरी. सालाबाद प्रमाणे यंदाही कुमटा नाका परिसरातील जय गणेश चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मूळ मूर्ती पंचाभिषेक व दुपारी गणेश जन्मोत्सव, सायंकाळी होम हवन, महाआरती, नंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत कल्याणकर, रविकांत कल्याणकर, चंद्रशेखर गुंजले, राजू सरवदे व इतर सर्व संचालकांनी परिश्रम घेतला. चॅरिटेबल ट्रस्ट शिवगंगानगर भाग क्रमांक 4 कुंटानाका पारशी मागे 1945 साली आम्ही या ठिकाणी गणपती मंदिर, नागनाथ मंदिर, मारुती मंदिर त्या टायमाला छोटंसं होतं. आता या ठिकाणी बराच मोठा केला आणि या गणेश जयंती निमित्त या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम देखील आम्ही आयोजित केलेला आहे. असंच आम्हाला या कार्यक्रमाची परंपरा यशस्वी व्हावं आम्ही या गणपती बाप्पाला प्रार्थना करत आहोत. मी गणेश चॅरिटेबलचे अध्यक्ष आहे रविकांत शिवाजी कल्याणकर. हे गणेश चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत या ठिकाणी गणेश मंदिर, त्याचबरोबर हनुमान मंदिर, नागनाथ मंदिर व दत्त मंदिर आहे. आज गणेश जयंती असल्यामुळे या ठिकाणी सकाळपासूनच पूजा अर्चा, होम हवन आणि त्याचबरोबर अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेले आहेत व आज सायंकाळी सर्व भक्त लोकांना जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. त्याचा आस्वाद या भागातील नागरिक घेत आहेत. चंद्रकांत शिवाजी कल्याणकर या मंदिरमध्ये पूजा करतो. फक्त मी 1990 पासून पूजा करत आहे. मी फक्त पूजाच काम करतो, बाकी सर्व व्यवस्थापक रविकांत. मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव निमित्तानं विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगमचे स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. एरवी या अनाठायी खर्चाकडे कुणी फारसं गांभीर्यानं बघत नाही. आर्थिक स्थिती अधिकच तीव्र होत असताना या समस्येकडे सामाजिक जाणीवेतून बघण्याची गरज आहे. या कामी पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगमने पुढाकार घेऊन श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव निमित्त कैलासवासी व्यंकट नरसू वीरप्पा सिंगम शाळा दत्तनगर येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे संचालक श्रीधर बोल्ली, सुधाकर गुंडेली, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, पद्मशाली संगमचे सेक्रेटरी योगेश मार्गम आणि मुख्याध्यापिका सौ मिठ्ठा एचआर मॅडम यांच्या शुभ हस्ते वह्या व इतर साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी माजी प्रेसिडेंट गोविंद चिंता, उपाध्यक्ष अंबादास जल्ला, नरेश कोलपॅक, भूषणा एले, श्रीनिवास परकीपडला, नागेश मॅक्कल, साईराम मार्गम, विश्वास गज्जम, सर्व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नारकर सर व आभार जोरीगल मॅडम यांनी केलं. तर सर त्या शाळेबद्दल सांगत होते की इथं विद्यार्थी सगळे झोपडपट्टीमध्ये आहेत, टीचिंग फार चांगलं आहे असं तसं म्हणून. सर पण जेव्हा विद्यार्थी जन्माला येतात त्यांनी म्हणजे विद्यार्थी असं मुलं म्हणून जन्माला येतात, त्यांनी गरीब असू द्या श्रीमंत असू द्या, पण जेव्हा त्यांचं भाग्य जे आहे ते तुमच्या हातात आहे. कारण गरीब विद्यार्थी कितीदा लोक म्हणजे कितीदा श्रीमंत झाले, कितीदा आउट ऑफ कंट्रीला गेले, तर हे सगळं त्यांना जे घडवायचं आहे ते तुमच्या हातात आहे. तर आज आम्ही पण जे आहे म्हणजे असल्या शाळेतच आम्ही शिकून वरती आलेले आहे. असं नाही की आम्ही एकदम कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेलं आहे केलेलं आहे म्हणून. कोयना नगरात लालबागचा राजा गणेश मूर्तीची सवाद्य मिरवणुकीने प्रतिष्ठापना आणि पाळणा सोहळा पार पडला. कोयनानगर देगाव रोड येथील श्री गणेश नवशा गणपती सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीनं मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती दिनी लालबागच्या धर्तीवर 11 फुटी पांडुरंगाच्या प्रभावळीसह श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली. प्रसिद्ध मूर्तिकार उमेश वरकट यांनी पुण्यातील आपल्या स्टुडिओमध्ये लालबागची प्रतिकृती असलेली ही श्री गणेशाची 9 फुटी मूर्ती आणि 2 फूट पांडुरंगाच्या प्रभावळीसह 11 फुटाची फायबरची मूर्ती साकारली. सुमारे 3 लाख रुपये खर्चून श्री गणरायाची आकर्षक मूर्ती तयार करण्यात आली. रविवारी पुणा नाका येथे धर्मवीर संभाजी महाराज चौकातून श्री गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात तसेच टाळ मृदुंगाच्या गजरात भजनी मंडळासह सुवासिनी या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी कोयनानगर येथील गणेश मंदिरासमोर होम हवन पार पडलं. मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती दिनी सकाळी 10 ते 12 या वेळेत हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांचं गुलालाचं कीर्तन झालं. यावेळी इंगळे महाराजांनी आपल्या कीर्तनातून श्री गणेशाचा महिमा वर्णवला. दुपारी 12 वाजता गुलाल व पाळण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, प्रसिद्ध वकील विजय मराठे, सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माऊली पवार, शिवसेनेचे नेते लहू गायकवाड, प्रथमेश कोठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अक्षय वागसे, भाजपा युवा नेते नागेश खरात, सचिन खरात, हेमंत पिंगळे, विजय घुले, रोहित खताळ, अर्जुन गायकवाड, संभाजी पांढरे, संदीप काशीद यांच्यासह पोलीस अधिकारी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांच्यासह श्री गणेश नवशा गणपती सेवा मंडळ ट्रस्टचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे
गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन 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 जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत मुझा विनायका तू दैवत मुझा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका अनेक भाविकांच्या मनामध्ये श्रद्धेचं स्थान निर्माण करून विराजमान झालेली आहे. गणेश कोणाला म्हणतात? गणपती या पदाचा अर्थ काय? बरोबर, गणेश. गण म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे स्वामी. गणाचा ईश, गणाचा स्वामी, इंद्रियाचा स्वामी, देहाचा मालक, त्याला गणेश म्हणतात. काही जण म्हणतील या इंद्रियाचा, या देहाचा मालक गणेश कसा? विश्वाचा मालक असल्यामुळे या देवाला गणपती असं म्हटलंय. पती शब्दाचा अर्थ मालक. बघा, ग्रामीण भागामध्ये महिला पतीला मालक म्हणतात. ग्रामीण भागातली एखादी महिला पतीची ओळख करून द्यायला लागली तर ती सांगते हे आमचे मालक. शहरातली महिला ओळख करून द्यायला लागली तर हे आमचे मिस्टर. पण ग्रामीण भागातली असेल तर हे आमचे मालक, पतीला मालक म्हणतात. गणाचा पती गणपती, गणाचा मालक, आणि म्हणून या इंद्रियाचा मालक तो आहे
म्हणून पहिल्यांदा वंदन कोणाला करावं तर गणपतीला. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे जन्मभूमी मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेश जयंती निमित्त भक्तिभावाने हा उत्सव साजरी करण्यात आला. सोलापुरातील सामाजिक व विधायक कार्यात अग्रेसर असणाऱ्या भवानीपेठ घोंगडी बस्ती येथील जन्मभूमी मित्रमंडळाच्या वतीनं मंगळवारी श्री गणेश जयंती मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी मानाच्या ऐश्वर्यसंपन्न चांदी गणपतीची महापूजा व महाआरती ज्येष्ठ नागरिक तथा भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते किसन धोडके व समाजसेवक राजकुमार पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. त्यानंतर भक्तगणांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं. या नितीन दुर्गम, नंदकुमार दुर्गम, रमेश कंदूल, डॉक्टर ताटी पामुल, अंबादास भंडारी आदी मान्यवर पदाधिकारी, सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मशाली समाजाचं कुलदैवत चिरंजीव भगवान श्री मार्कंडेय महाऋषी तसेच सर्वांचे आवडते गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम शहरवासियांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो ही बाप्पा आणि मार्कंडेय चरणी प्रार्थना. मार्कंडेय व गणेश जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना. शुभेच्छुक अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. उमेश पाटील, मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र राज्य. पद्मशाली समाजाचं कुलदैवत चिरंजीव भगवान श्री मार्कंडेय महाऋषी तसेच सर्वांचे आवडते गणपती बाप्पांच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम शहरवासियांना सुख समृद्धी ऐश्वर शांती आरोग्य लाभो ही बाप्पा आणि मार्कंडेय चरणी प्रार्थना. मार्कंडेय व गणेश जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना. शुभेच्छुक सत्यनारायण ट्रेडर्स, दाजीपेठ, बालाजी मंदिराजवळ सोलापूर. प्रोप्रायटर सत्यनारायण गरदास, विठ्ठल चंद्रशेखर श्रीनिवास आणि बालवर्धन सत्यनारायण गरदास व गरदास परिवार. माधवनगर परिसरातील जय गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान चिरंजीव श्री मार्कंडेय महाऋषींच्या जन्मोत्सवानिमित्त तसेच आद्यदैवत श्री गणेशाच्या जन्मोत्सवानिमित्त माधवनगर येथील जय गणेश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. या धार्मिक कार्यक्रमांचं पौरोहित्य देविदास कोरापटी पंतोळू यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. सालाबाद प्रमाणे यंदाही माधवनगर परिसरातील जय गणेश चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मूळ मूर्ती पंचाभिषेक व दुपारी गणेश जन्मोत्सव, सायंकाळी होम हवन, महाआरती, नंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत कल्याणकर, रविकांत कल्याणकर, चंद्रशेखर गुंजडे, राजू सर्वदे व इतर सर्व संचालकांनी परिश्रम घेतला. यावेळी धार्मिक कार्यक्रमानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. या महाप्रसादाचा येथील नागरिकांनी लाभ घेतला. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका
तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू कोणीही फायदा हातात घेऊ नये, शांतता कमिटीच्या बैठकीत नूतन पोलीस आयुक्तांचा इशारा. कोणीही कायदा हातात घेऊ नये, शांतता कमिटीच्या बैठकीत नूतन पोलीस आयुक्तांचा इशारा. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. कोणीही कायदा हातात घेऊ नये, नियमांचं पालन करावं. नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आज मंगळवारी शांतता समितीच्या बैठकीत दिला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनुषंगानं शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज मंगळवार रोजी सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयात शांतता कमिटी बैठक पार पडली. सदर बैठकीची प्रस्तावना पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी करून बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. दिनांक 15 ते 19 फेब्रुवारी दरम्यान शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी रोजी मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्यात. सर्व मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी. स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर जनजागृती करावी. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषण अनुषंगानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करून घ्यावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरू नयेत. मिरवणूक संवेदनशील ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये. इतर धर्माच्या भावना दुखावणार नाहीत. सोशल मीडियावरून काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचं निदर्शनास आल्यास पोलीस यंत्रणेस कळवावं. मंडळांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने परवानगी घेणं बंधनकारक असल्याचं सांगितलंय. शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि शिवाजी महाराजांच्या जयंती पेक्षा चांगला संधी मिळणार नाही. सोलापूर शहरासाठी हे एक चांगली पाऊल उचलत आहे पोलीस आयुक्तालयाकडून आणि सर्व जनतेच्या आवाहनामुळे. त्यामुळे मला वाटत आहे यापेक्षा चांगला संधी किंवा आणखी ऑस्पिशियस संधी मिळणार नाही. आता सुरू करू काही 2-4 मुद्दे आहेत मला आपल्यासोबत शेअर करायचे, काही भाषण द्यायचे उद्देश नाही आहे. गणपतीच्या उत्सवादरम्यान परवानगी असो किंवा बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती जे साजरा होणारे वेगळ्या मंडळांच्या परवानगी असो किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या, तेव्हा आम्ही आता गणपतीचं उदाहरण सांगतो. जे मंडळाचे पदाधिकारी येऊन आम्हाला हे परवानगी पाहिजे, चित्रपट पाहिजे, नवीन मार्ग पाहिजे, हे सर्व म्हणतात. आम्ही त्यांना पहिला एकच प्रश्न विचारतो, तुम्ही YouTube बंद करून ते आरती गाणं गा. तुम्ही पूर्ण तुम्ही आरती तुम्हाला माहिती असेल तर आम्ही परवानगी देतो. काय मंडळ पास होत नाही. ते म्हणतात आम्ही 24 वर्षापासून आमचं मंडळ आहे, 25 वर्षापासून आमचं मंडळ आहे. आरती पण ते युट्यूबलाच लावतात. गणपती असते जे नेहमी घरोघरी चालू आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जे पदाधिकारी त्यांना बोलतो माझं खूप आवड आहे, काय एक पुस्तक सांगा की जे मी वाचलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही करू किंवा चर्चा करू त्या पुस्तकाबद्दल. नंतर तुम्हाला जे परवानगी पाहिजे देऊ. कोणी पुढे आलं. आता जे महापुरुषांबद्दल आमचे जे विचार जे आहे ते खूप कालच्या लेवलला गेले आहेत. कुठल्याही महापुरुषांच्या जयंती असो किंवा इतर जे अकेशन जे आहेत कशासाठी आम्ही करतो ते बाजूला गेलं किंवा ते नाहीच. फक्त आम्हाला डीजे पाहिजे, नाचायची रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी पाहिजे, पूर्ण रस्ता गुंडेशाहीत द्यायची, हे उद्देश आहे. हे चालणार आहे. माझे कारण सांगतो मी यासाठी मी इथे 4 त्यामुळे असं करायचं त्याचा विषय नाही. आज मी आहे, उद्या दुसऱ्या अधिकारी असणार, परवा दुसऱ्या अधिकारी असणार, पण सोलापूर तुमचं आहे हे लक्षात ठेवा. हे लॉलेसनेस म्हणतात ना, हे एका दिवशी होत नाही, ते हळूहळू पिकअप होत जात आहे. आपण आपलं स्कूल कॉलेज मिळालं जे बघितले सोलापूरमध्ये आता नाही. इतके जे फ्लेक्सिकॉनर सत्ता लावलेले आहे अजूनही चालू आहे काम काही लोकांच्या.
त्याचा फायदा आहे पण बोलायचा. ठीक आहे, त्यांच्या व्यवसायामध्ये आमचा काही विरोध नाही आहे. पण तुम्ही बघा त्यात जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्रतिमा जे आहे ते स्वतः दिसत आहे आणि आणखी मोठा मोठा चेहरा वेगळा दिसत आहे. झाडा शेंग फुल ग्लास काही बटन घालत नाही अशा लोकांना तुम्ही आपल्या घरी बोलून बसवणार आहे का? ते शिवजोत काय म्हणून. आणि ते तुमच्या शहराच्या पूर्ण म्हणजे आता आपल्या घरी तुम्ही शिवाजी महाराजांच्या प्रतिमा प्रेम लावतात, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेम लावतात. आता हे आमच्या शहरासाठी प्रेम सारखं आहे ना. तुम्ही शिवरायांच्या प्रेम लावलं चांगली गोष्ट आहे, पण हे बाकी शोभनीय आहे का शहरासाठी, आपल्या शहरासाठी. गोदुताई रस्त्यावरील बोळकोटे नगर येथे वावटळ. बुधवारी दुपारी 3:30च्या सुमारास गोदुताई ते नीलमनगरच्या मार्गावर असलेल्या बोळकोटे नगर तनिष्कनगर परिसरात असलेल्या मोकळ्या मैदानात अचानकपणे वावटळ तयार झालं. तब्बल 8 ते 10 मिनिटांपर्यंत मैदानात वावटळ फिरत होतं. यामुळे मैदानात असलेला कचरा, पालापाचोळा व कागद आदी वस्तू हवेमध्ये अक्षरशः उडत होत्या. यामुळे या मार्गावर हे वावटळ पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. सुरुवातीला वावटळ मैदानावर फिरत नंतर तो मुख्य मार्गावर पोहोचला. यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. एक कोटी घरांवर लागणार सोलर पॅनल. केंद्र सरकारचा 75 कोटींचा महत्वाकांक्षी प्रकल्प. खुशखबर, 300 युनिट पर्यंत मिळणार मोफत वीज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा केली. देशातील 1 कोटी लोकांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. सौर ऊर्जा व प्रगतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. या प्रकल्पात 75,000 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची गुंतवणूक होणार आहे. मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. या प्रकल्पात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. दरमहा 1 कोटी घरांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे, असं त्यांनी म्हटलंय. या योजनेमुळे लोकांचं उत्पन्न वाढेल, वीज बिल कमी येईल, रोजगार निर्मिती होईल, असं मोदी यांनी सांगितलंय. सौर ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नागरिकांना अर्ज करावा असं आवाहन त्यांनी केलं. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल. तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुमचं स्वतःचं अकाउंट तयार होईल. तिथे तुम्हाला लॉग इन करावं लागेल. त्यानंतर वीज ग्राहक नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यानंतर हा फॉर्म सबमिट करावा लागेल. तुमच्या परिसरातील नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुम्हाला विक्रेता निवडावा लागेल. डिस्कॉम कडून मंजुरी मिळताच तुम्ही सोलार प्लांट स्थापन करू शकतात. सोलार प्लांट बसवल्यावर त्याची सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर सबमिट करावी लागेल. त्यानंतर मीटरसाठी अर्ज करावा लागेल. तुम्हाला बँक खातं आणि कॅन्सल्ड चेक सबमिट करावा लागेल. त्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता.
ऑटो रिक्षामधून 450 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. ऑटो रिक्षामधून 450 लिटर हातभट्टी दारू जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून निरीक्षक नंदकुमार जाधव ब विभाग यांना सोलापूर हैदराबाद रोडवर रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक खबर मिळाली. त्या अनुषंगानं त्यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर उजव्या बाजूस सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा रचून पाळत ठेवली असता अभिषेक बाळू राठोड वय 21 वर्षीय राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा ऑटो रिक्षा क्रमांक MH13 CT 8929 मधून रबरी ट्यूब मधून 450 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करीत असल्याचं आढळून आलं. त्याच्या ताब्यातून 23,000 रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह एकूण 1,63,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक सुखदेव सीत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. पद्मशाली समाजाचं कुलदैवत चिरंजीव भगवान श्री मार्कंडेय महाऋषी तसेच सर्वांचे आवडते गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवानिमित्त तमाम शहरवासियांना सुख समृद्धी ऐश्वर्य शांती आरोग्य लाभो ही बाप्पा आणि मार्कंडेय चरणी प्रार्थना. मार्कंडेय व गणेश जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभकामना. शुभेच्छुक विजय मद्दा, भारतीय जनता पार्टी सक्रिय कार्यकर्ता, प्रोप्रायटर श्री महालक्ष्मी गणपती विक्री केंद्र, श्री महालक्ष्मी फटाके विक्री, जोडभावी पेठ, कन्ना चौक, 8956 1077 28 सोलापूर.